हॅलो फ्रेंड्स, गाईज, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शास्त्रांची गरज भासत नाही. जसं की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र किंवा अजून कुठली शास्त्र, अशा कुठल्याही शास्त्रांची आपल्याला गरज भासत नाही जेव्हा आपण सातत्याने मेडिटेशन करत असतो. यापैकी असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या अंतर्गत येणाऱ्या एका संकल्पनेबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. ही संकल्पना म्हणजे साडेसाती. आता साडेसाती म्हणजे काय? तर साडेसाती म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी कुठल्याही एका राशीवर जेव्हा शनी ग्रह जाऊन बसतो तेव्हा तो त्या राशीवर 7.5 वर्ष थांबतो आणि हा जो 7.5 वर्षाचा काळ असतो, हा 7.5 वर्षाचा काळ त्या राशीच्या लोकांना अत्यंत वाईट जातो, अत्यंत खडतर जातो, अत्यंत हलाखीचा जातो असं म्हणलं जातं. याला साडेसाती असं म्हणलं जातं. पण जेव्हा आपण साडेसातीचा अनुभव असलेल्या लोकांचा सर्वे करतो तेव्हा एक गोष्ट लक्षामध्ये येते की साडेसातीमध्ये सगळ्यांच्याच बाबतीमध्ये नकारात्मक घडतं असं नाही आहे. अनेकांच्या बाबतीमध्ये साडेसातीमध्ये चांगलं देखील घडतं, सकारात्मक देखील घडतं. इतकंच नाही तर अनेकांनी असा देखील दावा केलेला आहे की साडेसातीमध्ये त्यांची फक्त आणि फक्त प्रगतीच झालेली आहे. मग नेमकं साडेसाती म्हणजे काय आहे? साडेसातीला घाबरायचं की घाबरायचं नाही? या शनिग्रहाला घाबरायचं की घाबरायचं नाही? नेमकं काय करायचं? हा सगळा विषय आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता आम्ही जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये एक गोष्ट लक्षामध्ये येते, ती ही की साडेसाती म्हणजे अजून दुसरं काही नसून तुमची मॅनिफेस्टेशनची पॉवर स्ट्रॉंग झालेली असते. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन, अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन हे विषय आपल्याला माहिती असतील. नसेल माहिती तर आपण मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन यावर 4 व्हिडिओ आत्तापर्यंत बनवलेले आहेत. ते व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण थेरी क्लिअर होईल की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय ते. ज्या लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे काहीच माहीत नाही आहे त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते विचार मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतात. त्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये जेवढे सकारात्मक विचार असतील तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक घटना घडत असतात. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जेवढे नकारात्मक विचार असतील तेवढेच तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक घटना घडत असतात. सो साडेसातीचा काळ म्हणजे तुमच्या मनातले विचार तुमच्या आयुष्यामध्ये मूर्त स्वरूपामध्ये उतरण्याची जी गोष्ट आहे, ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात, ती मॅनिफेस्टेशनची तुमची पॉवर खूप जास्त स्ट्रॉंग झालेली असते. आणि त्यामुळे या 7.5 वर्षांच्या काळामध्ये तुम्ही ज्यावर फोकस करताय त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये खूप लवकर मॅनिफेस्ट होत असतात. आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलरच ही गोष्ट घडत असते की आपल्या मनात आलेले विचार हे मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतात, ते मॅनिफेस्ट होत असतात, जे ऑल ओव्हर लाईफ घडतच असतं. पण हा जो 7.5 वर्षांचा काळ असतो, या 7.5 वर्षांच्या काळामध्ये, या साडेसातीमध्ये आपली मॅनिफेस्टेशन पॉवर खूप स्ट्रॉंग झालेली असल्यामुळे आपल्या मनातले विचार खूप फास्ट मॅनिफेस्ट होत असतात. खूप लवकर आपल्या मनातले विचार मॅनिफेस्ट होत असतात आणि म्हणून साडेसातीच्या काळामध्ये तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग झालेली असते असं म्हणलं जातं. या साडेसातीमध्ये आपल्या बाबतीत जे काही घडतं त्या घटना आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार ट्रिगर करायला निमित्त ठरू शकतात. म्हणजे त्या घटनांच्यामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला लागले असं होऊ शकतं. पण या 7.5 वर्षामध्ये आपण कॉन्शियसली स्वतःला सांगणं गरजेचं आहे की नाही, काही झालं तरी मी नकारात्मक विचार करणार नाही, माझं पॉझिटिव्ह थिंकिंगच व्हायला हवं. आणि जर आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग झालं तरच आपल्या आयुष्यामध्ये या 7.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. आणि त्यामुळे अनेकांना साडेसातीचा अनुभव चांगला पण येतो, अनेकांना साडेसातीचा अनुभव वाईट येतो. पण अनेक जण असे आहेत ज्यांना साडेसातीचा अनुभव चांगला देखील आलेला आहे. साडेसातीमध्ये त्यांच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता जसं मी आत्ता म्हणालो की साडेसातीमध्ये काही घटना घडत असतात आणि या घटना आपले विचार ट्रिगर करत असतात. मग आता कुठल्या असतात या घटना? कुठल्या प्रकारच्या घटना साडेसातीमध्ये घडत असतात की ज्या घटनांचा आपल्या मनावर एवढा परिणाम होतो की त्यानुसार आपल्या मनात येणारे विचार सकारात्मक असतील की नकारात्मक असतील हे त्यावर अवलंबून असतं. तर साडेसातीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा टर्निंग पॉईंट येत असतो. आता काय असतो हा टर्निंग पॉईंट? तर तो टर्निंग पॉईंट म्हणजे तुमच्या साडेसातीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या साडेसातीमध्ये त्या व्यक्तीचं लग्न होऊ शकतं. काही जणांनी असे अनुभव सांगितलेले आहेत की साडेसातीमध्ये त्यांचं लग्न झालं, साडेसातीमध्ये जॉब लागणं, साडेसातीमध्ये जवळची एखादी व्यक्ती एक्सपायर होणं, साडेसातीमध्ये तुम्ही रिटायर होणं.
असे कुठलेही टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यामध्ये 7.5मध्ये येऊ शकतात. पण या टर्निंग पॉईंटबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते की हे टर्निंग पॉईंट असे असतात जे रिव्हर्स नाही होऊ शकत. इररिव्हर्सिबल असं याला म्हणतात, की असे हे टर्निंग पॉईंट असतात की जे परत कधीच रिव्हर्स होणार नाही आहेत. उदाहरणार्थ, जर का तुम्ही 7.5मध्ये रिटायर झालेले असाल तर ही गोष्ट परत कधीच चेंज होणार नाही आहे. जर तुमच्या 7.5मध्ये लग्न झालेलं असेल तर ही गोष्टसुद्धा परत कधीच चेंज होणार नाही आहे. चेंज होणार नाही याचा अर्थ काय होतो, रिव्हर्स होणार नाही याचा अर्थ काय होतो, तर समजा तुमचं 7.5मध्ये लग्न झालेलं असेल तर ते लग्न यशस्वी होईल असा याचा अर्थ होत नाही. पण समजा ते लग्न यशस्वी झालं नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारापासून वेगळे होऊन जर का वेगळे राहायला तुम्ही सुरुवात केलं तरीसुद्धा अनमॅरिड असतानाचं आयुष्य तर आता परत नाही येणार आहे. तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी जॉबला लागू शकता. आता जॉब ही गोष्टसुद्धा रिव्हर्स होऊ शकते असं काही जणांच्या मनातील. पण जेव्हा तुम्हाला 7.5मध्ये जर का एखादा जॉब लागत असेल, एक खूप मोठा आणि महत्त्वाचा जॉब लागत असेल तर त्याला इररिव्हर्सेबल कसं कन्सिडर करता येईल, तर समजा तो एका विशिष्ट लेवलचा जॉब असेल तर आता याच्यानंतर तुम्हाला लागणारे जॉब हे या लेवलच्या वरचेच जॉब लागणार आहेत. याच्या खालचे जॉब तुम्हाला कधी लागणार नाहीत. म्हणजेच जी तिकडे गोष्ट घडलेली आहे, जी तिकडे घटना घडलेली आहे ती आता परत कधीच रिव्हर्स नाही होणार आहे. तुमच्या 7.5मध्ये मे बी तुमच्या जवळची एखादी व्यक्ती एक्सपायर झाली असं सुद्धा होऊ शकतं आणि ही गोष्ट तर कधीच रिव्हर्स नाही होणार आहे. याला म्हणतात इररिव्हर्सिबल घटना घडणं. 7.5मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडत असते जी घटना तुमच्या आयुष्यामधला एक खूप मोठा टर्निंग पॉईंट म्हणून सिद्ध होऊ शकते. पण केवळ या टर्निंग पॉईंटच्यामुळे तुमचं पूर्ण 7.5 चांगली जाईल की खराब जाईल हे अवलंबून नसतं, तर त्या टर्निंग पॉईंट्सवर तुम्ही काय रिॲक्ट करताय यावर अवलंबून असतं की तुमच्या 7.5मध्ये मॅनिफेस्ट काय होणार आहे ते. जसं मी आता मगाशी म्हणलो होतं की या घटना अशा असतात ज्या घटना तुमच्या मनामध्ये काही विचार निर्माण करत असतात, काही विचार ट्रिगर करत असतात. सो एखादी अशी मोठी घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या बाबतीमध्ये तुमचा अप्रोच कसा आहे, तुमच्या मनामध्ये त्या घटनेच्यामुळे सकारात्मक विचार येत आहेत की नकारात्मक विचार येत आहेत त्यावर अवलंबून आहे की तिथून पुढे पूर्ण 7.5 कंप्लीट होईपर्यंत तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार येणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय घटना घडणार आहेत, ते काय मॅनिफेस्ट होणार आहेत. उदाहरणार्थ, जसं मी आता सांगितलं की 7.5मध्ये काही जणांचं लग्न पण होतं, पण आता लग्न झाल्यानंतर घरामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत त्यापैकी तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करताय, तुम्ही कशावर फोकस करताय. तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टीसुद्धा घडतात, नकारात्मक गोष्टीसुद्धा घडतात. लग्न केल्यानंतर आपल्या घरामध्ये जी नवीन लोकं असतात त्या नवीन लोकांशी तुमचं नातं कसं आहे आणि त्या नवीन लोकांच्या कुठल्या वागण्यावर तुम्ही फोकस करताय आणि कुठल्या वागण्यावर तुम्ही फोकस करत नाही आहेत, कुठल्या गोष्टी तुम्ही सोडून देताय आणि कुठल्या गोष्टी तुम्ही मनामध्ये धरून ठेवताय यावर देखील अवलंबून असतं की तुमच्या मनामध्ये कुठले विचार येतात आणि आता ते काय मॅनिफेस्ट होणार आहे ते. तुम्हाला जर का एखादा खूप मोठा छान जॉब लागला असेल पण त्या जॉबच्या ठिकाणी वातावरण कसं आहे, लोक कशी आहेत, ॲटमॉस्फिअर कसं आहे, त्या लोकांच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे की त्या लोकांमध्ये राजकारण खेळलं जातं. अनेक ऑफिसेसमध्ये राजकारण खेळणारी लोकंसुद्धा असतात. सो अशा ह्याच्यामध्ये तुम्ही कशावर फोकस करताय, तुम्ही कुठल्या प्रकारच्या लोकांच्या सानिध्यामध्ये आहात, तुम्ही कुठल्या प्रकारच्या लोकांच्या कुठल्या वागण्यावर फोकस करताय, या सगळ्यावर अवलंबून असतं की तुमच्या उरलेल्या वर्षांमध्ये काय मॅनिफेस्ट होईल ते. 7.5मध्ये एखाद्या व्यक्तीने जर का घर घेतलं असेल तर घर घेणं ही सुद्धा एक खूप मोठी घटना म्हणून कन्सिडर करता येते. कारण घर घेणं याच्या आधीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य या दोन्ही आयुष्यामध्ये बदल असू शकतो, फरक असू शकतो. आता नवीन घरी राहायला गेल्यानंतर तिथे काय काय गोष्टी घडत आहेत आणि तुम्ही कशावर फोकस करताय यावर अवलंबून आहे की त्याच्या पुढचं तुमचं आयुष्य कशा प्रकारे असणार आहे, ते तुमच्या लाईफमध्ये काय मॅनिफेस्ट होणार आहे ते. एखादी व्यक्ती 7.5मध्ये रिटायर होते, रिटायर झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर निवृत्त व्हायच्या आधीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य यामध्ये फरक असणार आहे. नंतरच्या आयुष्यामध्ये अशा पण काही गोष्टी असू शकतात ज्या गोष्टी तुम्हाला नको नकोशा वाटत आहेत किंवा अशा पण गोष्टी असणारच आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटतात, ज्या तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत. मग आता तुम्ही कशावर फोकस करताय, तुम्हाला ज्या गोष्टी ती नको वाटत आहेत त्या तुम्हाला फेस कराव्या लागत आहेत यावर तुम्ही फोकस करताय की तुमच्या आवडीच्या गोष्टी पण आहेत त्यावर तुम्ही फोकस करताय, त्यावर अवलंबून आहे की आता काय मॅनिफेस्ट होणार आहे ते. याचबरोबर काही जणांच्या 7.5मध्ये त्यांच्या जवळची खूप जवळची एखादी व्यक्ती एक्सपायर होत असते. आयुष्यातली कुठलीही जवळची व्यक्ती एक्सपायर होणं ही नाही म्हणलं तरी नकारात्मकच गोष्ट आहे, पण कुठल्याही घटनेचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण असतात आणि निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा असतात. मग एखाद्या घटनेचे जर का पॉझिटिव्ह इम्पॅक्टसुद्धा आहेत, भलेही ती घटना नकारात्मक असेल पण तरीसुद्धा त्या घटनेचे पॉझिटिव्ह इम्पॅक्टसुद्धा आहेत, मग त्या पॉझिटिव्ह गोष्टीवर आपण फोकस करायचा की त्या नकारात्मक गोष्टींवर फोकस करायचा.
ठीक आहे, तुम्ही कशावरही फोकस करू शकता, ते तुमच्या हातामध्ये आहे, पण तुम्ही ज्यावर फोकस कराल त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये पुढे मॅनिफेस्ट होत जाणार आहेत. थोडक्यात तुमची टेंडन्सी कशी आहे? तुमची टेंडन्सी आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींवर फोकस करण्याची आहे की आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींना नको तेवढं महत्त्व देण्याची, त्यावर फोकस करण्याची टेंडन्सी आहे? यावर अवलंबून आहे की तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी घडणार आहेत ते. आणि या 7.5 वर्षाच्या काळामध्ये तर तुमचं मॅनिफेस्टेशन खूप जास्त स्ट्रॉंग झालेलं असतं. असं असल्यामुळे तुम्ही जर का चुकून जरी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींवर फोकस करायला गेलात तर ते मॅनिफेस्ट झालंच म्हणून समजा. इतक्या फास्ट त्या काळामध्ये मॅनिफेस्टेशन वाढलेलं असतं. आणि मग होतं असं की तुमची मूलतः टेंडन्सीच नकारात्मक गोष्टींवर फोकस करण्याची असल्यामुळे एका घटनेमध्ये असलेल्या नकारात्मक गोष्टीवर तुम्ही फोकस करता, त्यानुसार अजून काही गोष्टी मॅनिफेस्ट होतात, परत त्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही नकारात्मक गोष्टींवरच फोकस करता, परत तेच पुढे मॅनिफेस्ट होतं. आणि मग असं करत 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 पूर्ण 7.5 नकारात्मक गोष्टी मॅनिफेस्ट होत जातात. आणि मग अनेक जण नकारात्मक घटनांच्या दुष्ट चक्रामध्ये अडकून बसतात. त्यातून बाहेर कसं पडावं तो मार्गच सापडत नाही. आणि मग अशा वेळेला असं म्हणलं जातं की 7.5 तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकते. आता एवढ्या फास्ट जेव्हा तुमच्या लाईफमध्ये नकारात्मक गोष्टी घडतात तेव्हा ती व्यक्ती पूर्ण अंतर्बाह्य बदलल्याशिवाय राहणारच नाही. तो एक खूप मोठा फटका बसल्यासारखं ही गोष्ट काही जणांना वाटू शकते की 7.5 म्हणजे काय नाही. 7.5 खूप हालाखीचे दिवस असतात, खूप जास्त स्ट्रगल असतं. 7.5 तुम्हाला बरंच काही गोष्टी शिकवून जाते, कारण तुम्हीच नको त्या गोष्टींवर फोकस करताय, तुम्हीच नकारात्मक गोष्टींवर फोकस करताय. आणि त्या काळामध्ये परत परत मी हेच सांगतोय की त्या काळामध्ये तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग झालेली असते. तर काही जणांची मूलतः टेंडन्सीच सकारात्मक गोष्टींवर फोकस करण्याची असते. म्हणजे आयुष्यामध्ये कुठलीही घटना घडली तरी त्या घटनेमध्ये जे काही सकारात्मक आहे त्या सकारात्मकतेवर ही लोक फोकस करतात. त्यानुसार अजून मग सकारात्मक गोष्टी आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. परत त्या घटनेमध्ये सुद्धा काहीतरी सकारात्मक असणारच आहे, त्या सकारात्मकतेवर ती लोक फोकस करतात आणि त्यानुसार मग अजून जास्त सकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. आणि त्यामुळे असं देखील म्हणलं जातं की 7.5 अनेकांचं भलं देखील होतं, अनेकांचं चांगलं देखील होतं. थोडक्यात तुमची काय टेंडन्सी आहे यावर अवलंबून आहे की 7.5 तुम्हाला चांगलं जाणार आहे की वाईट जाणार आहे. तुमची जर का टेंडन्सी चांगली असेल तर तुम्हाला 7.5 छान जाईल, मस्त जाईल, उलट भरभराटीची पण जाऊ शकते. आता यावर उपाय काय? म्हणजे 7.5 जर का सगळं चांगलं व्हावं अशी इच्छा असेल तर आपण सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. पण जर का आपली मूळ टेंडन्सीच नकारात्मक असेल तर मग ती सकारात्मकतेमध्ये कन्वर्ट कशी काय होईल? तर इथे एंटर करतं अध्यात्म. अध्यात्म असं सांगतं की जेव्हा तुम्ही कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता, आता गाईज मी इथे फक्त मेडिटेशन असं म्हणत नसून स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असं म्हणतो. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे साधना, उपासना, ज्यामध्ये मेडिटेशन येतंच, पण यामध्ये मेडिटेशन व्यतिरिक्त अजून अनेक गोष्टी येत असतात. सो जेव्हा आपण एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो तेव्हा आपली मूळ वृत्तीच सकारात्मक व्हायला सुरुवात होते. कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक मार्गावर असतो आणि सातत्याने आपण एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असतो, म्हणजेच साधना किंवा उपासना या गोष्टी करत असतो, तेव्हा त्याच्यामार्फत आपली मूळ वृत्तीच सकारात्मक होते. आपल्या मनामध्ये आपोआप सकारात्मक विचार यायला सुरुवात होते. आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही घटना घडली तरी त्या घटनेमध्ये ज्या काही सकारात्मक गोष्टी असतात त्या सकारात्मक गोष्टीवरच आपण फोकस करतो. सो इथे अध्यात्म ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामार्फत आपली पूर्ण 7.5 छान जाऊ शकते. आता इथे जर का आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला, ज्योतिषांचा विचार केला, तर हे ज्योतिषीसुद्धा आपल्याला हेच सांगतात. ज्योतिषीसुद्धा आपल्याला सांगताना हेच सांगतात की काही नाही, हे करा, ते करा, याव करा, ट्याव करा, ही शांत करा, ती शांत करा, ही पोथी वाचा, ते स्तोत्र वाचा, हा मंत्र म्हणा, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी ते आपल्याला सांगत असतात. थोडक्यात काय तर ते तुम्हाला 7.5 स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा हेच सांगतात. फक्त तुम्ही काय स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताय ह्याचा विचार करून करा. खरंच ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे का? खरंच ती साधना आहे का? खरंच ती उपासना आहे का? खरंच अशी कुठली तरी शांत भिंत गेल्यामुळे आपली 7.5 छान जाते का? सो स्पिरिच्युअल प्रॅक्टिस किंवा साधना किंवा उपासना म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण जी करतोय ती खरंच साधना आहे का? खरंच ते अध्यात्म आहे का? किती केवळ धार्मिकता आहे? याचा आपण कॉन्शियसली खूप विचारपूर्वक विचार करणं गरजेचं आहे की आपण जी करतोय ती साधना आहे का?
आता अध्यात्मामध्ये कुठल्या कुठल्या साधना सांगितलेल्या आहेत यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे आध्यात्मिक साधनेचे 4 मार्ग. त्यामध्ये मी वेगवेगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या लाईफमध्ये त्यातली कुठलीही एक साधना तुम्ही अप्लाय करू शकता. सांगायचा मुद्दा हा की जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता, जेव्हा तुम्ही कुठली तरी साधना करता, उपासना करता, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करता, तेव्हा तुमची मूळ वृत्तीच सकारात्मक होते. अँड देन 7:30च्या काळामध्ये भलेही तुमचं मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग झालेली असो, कुठलीही घटना घडली तरी तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचारच येणार आहेत, कारण आता तुमची पूर्ण वृत्तीची सकारात्मक झालेली असते. मग होऊ दे, जेवढ्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायच्या असतील तेवढ्या झाल्या तरी काहीच हरकत नाही, बरोबर. कारण आता आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारच जर काही येणार असतील तर याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मकच होणार आहेत. आणि त्यामुळे ज्या लोकांची मूळ वृत्तीच ही सकारात्मक असते त्या लोकांना 7:30 सुद्धा काहीही फटका बसत नाही. त्या लोकांची 7:30 सुद्धा खूप छान जाते, मस्त जाते. 7:30 सगळं छान घडतं आणि याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. तुमच्यासुद्धा माहितीमध्ये असे अनेक जण असतील ज्यांना 7:30 खूप छान झालेलं आहे, 7:30 उलट त्यांची भरभराटच झालेली आहे. अशी देखील लोक आपल्या माहितीमध्ये असतात. सो गाईज, हा होता 7:30वरचा व्हिडिओ. 7:30 म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण लक्षामध्ये आलं असेल आणि त्यानुसार तुम्ही आता हे सुद्धा ठरवू शकता की आता 7:30ला घाबरायचं की नाही. उलट जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता तेव्हा तर तुम्ही 7:30ची वाट बघत असता की अरे कधी एकदा ती 7:30 येते, कारण या 7.5 वर्षामध्ये तुमचं मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग झालेली असते. त्यामुळे आता तुमच्या मनामध्ये आलेले सकारात्मक विचारसुद्धा खूप लवकर मॅनिफेस्ट होत असतात. आणि त्यामुळे अनेक जण असे आहेत, ज्यामध्ये एक मी सुद्धा आहे. माझा काही फार ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे अशातला भाग नाही, पण मी असा विचार करतो की जर खरंच 7:30 असं होत असेल, मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग होत असेल, तर माझी लवकर 7:30 येऊ देत, म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर मॅनिफेस्ट होतील. हा व्हिडिओ परत एकदा बघा हवा असेल तर पूर्ण 7:30 हा विषय समजून घ्या आणि 7:30 तुम्ही पॉझिटिव्ह राहा, 7:30 छान जाईल. दॅट्स इट. थोडक्यात तुमची 7:30 जर का छान जावी अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे. कुठली तरी साधना, कुठली तरी उपासना तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि जर का यापैकी तुम्हाला मेडिटेशनचाच अवलंब करायचा असेल, तुम्हाला सातत्याने मेडिटेशन करायला सुरुवात करायची असेल, पण त्यासाठी मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं, मेडिटेशन योग्य प्रकारे करण्याचा मार्ग काय आहे, कुठले कुठले मार्ग मेडिटेशनमध्ये येतात, मेडिटेशनमध्ये काय काय आहे, हे सगळं जर का तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, ज्या कोर्समध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन, ऑनलाईन लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन पूर्णपणे कसं करायचं कसं नाही करायचं ते सगळं शिकवत असतो. थेअरीसुद्धा असते आणि प्रॅक्टिकल पण असतं, म्हणजे तिथे आम्ही स्वतः तुमच्याकडून मेडिटेशन करवून देखील घेत असतो. जर या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कोर्सची, माझी आणि आमच्या अकॅडमीची पूर्ण माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. सो जर का तुम्ही सुद्धा मेडिटेशन कसं करायचं आहे शिकून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. ओके. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.